सुरुवात झाली, लगेच 3-4 मुद्द्यावर आम्ही चर्चा करू आणि मग आमचा कार्यक्रम जाहीर करू। नमस्कार। राज्यात एकीकडे आगामी विधानसभा निवडणुकांचे वेध लागलेले असताना दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत। राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना आणि सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरून राज्यातील राजकारण तापलंय। महाविकास आघाडीकडून राज्य सरकारला धारेवर धरलं जातंय, तर अशा घटनांचे विरोधकांनी राजकारण करू नये असं सत्ताधारी म्हणत आहेत। तर मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढण्याचे संकेत दिलेत आणि त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी उभारली जाते की काय असा प्रश्न निर्माण झालाय। स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे आणि प्रहारचे बच्चू कडू यांची आज भेट झाली। या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना 15 दिवसात तिसऱ्या आघाडीचा निर्णय जाहीर करू असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। आज छत्रपती संभाजीराजे यांच्या समवेत माझी चर्चा झाली। मी एक कार्यकर्ता म्हणून संभाजीराजे सोबत आहे। देशातील आर्थिक विषमता दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। एक सैनिक म्हणून आम्ही महाराजांसोबत आहोत असं म्हणत लवकरच भूमिका जाहीर करणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांकडे विविध मागण्या करूनही त्यांची कोणतीही अंमलबजावणी होत नाही, कारण सरकारवर कोणाचाही दबाव राहिलेला नाही। तर विरोधी पक्षात असलेले एकनाथ शिंदे, अजित पवार, विखे पाटील यांच्यासारखे नेते बाहेर पडल्याने विरोधी पक्ष कमकुवत बनलाय आणि त्यामुळे दबावासाठी तिसऱ्या आघाडीची बांधणी आम्ही करतोय असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। छत्रपती संभाजीराजे, रत्नराज आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरू आहे, त्यासोबतच मनोज जरांगे पाटील यांना देखील सोबत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत असे संकेत बच्चू कडू यांनी दिले आहेत। त्यामुळे बच्चू कडू, संभाजीराजे आणि मनोज जरांगे पाटील एकत्र आले आणि त्यांना जर महादेव जानकर यांची आणि शेतकरी संघटनेची साथ मिळाली तर येत्या विधानसभेला महाराष्ट्रामध्ये आपल्याला तिसरी आघाडी बघायला मिळू शकते। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।